हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बिना साखरेचा मुरंबा। तर मी घेतलेले आहेत अर्धा किलो आवळे आणि त्याला छान वाफवून घेतलेले आहेत 10-12 मिनिटांसाठी आणि त्याच्या थंड झाल्यानंतर पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। आणि अर्धा किलो 500 ग्रॅम आवळ्यासाठी मी जवळजवळ 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे किंवा तुम्ही समप्रमाणातही घेऊ शकता। आणि मग दोघांना कढईमध्ये मिक्स करून मंद आचेवर शिजू द्यायचं। जवळजवळ अर्ध्या तासानंतर हा पाक घट्ट व्हायला सुरुवात होते आणि लगेचच त्यामध्ये दालचिनीचे 2-3 तुकडे टाकायचे आहेत जर आवडीप्रमाणे, किंवा मग फक्त गूळ किंवा आवळा या 2 गोष्टींनीही हा मुरंबा बनवू शकतो। पण जर आपल्याला जास्तच टेस्टी बनवायचं असेल तर आपण त्यात सुंठाचा छोटा तुकडा आणि जायफळही किसून घालू शकतो। जवळजवळ अर्ध्या तासानंतर ही अशी कन्सिस्टन्सी येते। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर त्याला असं मधासारखं टेक्स्चर येतं आणि मग नंतर आपण एका स्वच्छ बरणीमध्ये त्याला भरून ठेवू शकतो। अशा प्रकारे आवळा छान टिकतो। आवडला असेल तर सबस्क्राईब